केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाचं शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। उद्घाटन सोहळ्याला देशविदेशातील नामवंत उद्योगपती उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचं कौतुक करत विदर्भात होत असलेल्या गुंतवणुकीबद्दल माहिती देखील दिली। विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध प्रदेश आहे, मात्र औद्योगिक आघाडीवर हा प्रदेश अजूनही मागे आहे। विदर्भातील लोक नोकरी आणि रोजगारासाठी राज्यातील इतर शहरांमध्ये जातात, त्यामुळे स्थलांतरण देखील मोठी समस्या आहे। या प्रदेशातील उद्योगांना चालना देण्यासाठी, गुंतवणुकीसाठी आणि स्थलांतरणाची समस्या कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव अस्तित्वात आलाय। ॲडव्हान्टेज विदर्भच्या दुसऱ्या आवृत्तीचं शुक्रवारी उद्घाटन झालं। नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ॲडव्हान्टेज विदर्भचं उद्घाटन केलं। या दरम्यान अनेक उद्योगपतींसह JWS प्रमुख सज्जन जिंदल आणि HCLच्या रोशनी नाडर मल्होत्रा देखील उपस्थित होत्या। विदर्भातील सर्व जिल्हे अनोखे आहेत। आम्ही नागपूरला लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करत आहोत। आम्ही नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर सिंधी ड्रायपोर्ट बांधला आहे। त्याच्याशी जोडून 2400 कोटी रुपये खर्चून एक मल्टी मॉडेल हब आणि औद्योगिक क्लस्टर बांधलं जाणार आहे। सोबतच गडचिरोली आणि रायपूर दरम्यान एक्सप्रेस वे बांधण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, हमारा प्रयास यह है कि हम 4 साल में करीब 3 लाख युवाओं को हमारे एडवांटेज विदर्भ की ओर से रोजगार तैयार करें। और ये रोजगार तैयार करने में केवल नागपुर के आसपास न हो, अमरावती, अकोला, बुल्ढाना, यवतमाळ, वाशिम और उसके साथ साथ भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली पूरे विदर्भ का सर्वांगीण विकास हो। विदर्भ हा गुंतवणूकदारांसाठी एक प्रमुख केंद्र बनतोय। इथं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते आहे। दाओसमध्ये मिळालेल्या 15 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी 5 लाख कोटी रुपये फक्त विदर्भात गुंतवले जाणार आहेत। यात देश आणि जगातील मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे। सौर बॅटरीपासून मर्जिंग टेक्नॉलॉजी पर्यंतच्या कंपन्या विदर्भात गुंतवणूक करणार आहेत। गडचिरोली असो, अमरावती असो किंवा नागपूर, सर्व जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक सतत वाढत असून विदर्भ नवीन उड्डाण घेत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। हम लोगों ने घोषित किया था कि वी विल प्रोवाइड ओर टू एंटायर इंडिया, बट यहाँ पर एक हम इकोसिस्टम खड़ी करें जिसमें चंद्रपुर है, गडचिरोली तो है ही, चंद्रपुर है, वर्धा है, बाजू में भंडारा है, इधर यवतमाल है, जो आजू बाजू का सारा इलाका है, इस इलाके को हम लोग ये पूरा स्टील रिवॉल्यूशन का फायदा कैसे दे पाए। और आज मुझे बताते हुए बहुत खुशी होती है कि ये होता हुआ दिखाई पड़ रहा है। और सज्जन जी ने जो प्लान तैयार किया है, उस प्लान के बाद तो मुझे इस बात का पूरा यहाँ पर मुझे लगता है कॉन्फिडेंस है कि निश्चित रूप से हम लोग देश की सबसे बड़ी इकोसिस्टम ये हमारे विदर्भ में गडचिरोली के अराउंड हम लोग खड़ी कर पाएंगे और इसके कारण एक बहुत बड़ा इसका परिणाम भी होगा। ॲडव्हान्टेज विदर्भ सारखा उपक्रम राज्याच्या इतर भागातही घेतला पाहिजे। यामुळे या भागात उद्योग तर येतीलच, मात्र त्याचा विकासही होईल। 2 वर्षांपूर्वी मी सांगितलं होतं की गडचिरोली हे देशातील स्टील सिटी बनेल। आज ते साध्य होताना दिसत असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। त्यांनी विदर्भात गुंतवणूक केल्याबद्दल सर्व उद्योगपतींचे आभार मानले आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याची खात्री दिली। पण देवेंद्रजी, तुम्हाला आणि माजी विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की सुरजागडापासून प्रभाकरन साहेबांपर्यंत ज्या पद्धतीने गडचिरोलीमध्ये औद्योगिक क्रांती होते, मला असं वाटतं की 2 वर्षापूर्वी मी याच नागपूरमध्ये येऊन राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी सांगितलं होतं की गडचिरोलीची ओळख नक्षलवादी जिल्हा म्हणून जी करून दिली जाते, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये उद्योग नगरी हा गडचिरोली जिल्हा आहे अशा पद्धतीची ओळख करून दिली जाईल। आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्ही 50 ते 60% यशस्वी झालेलो आहोत। विदर्भ लवकरच देशातील एक विकसित प्रदेश बनणार आहे। आम्ही दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक करार केला, ज्या अंतर्गत आम्ही येत्या काही वर्षात विदर्भात 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगत JWS समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी विदर्भात गुंतवणुकीबाबत माहिती दिली। मैं ऐसा एक कॉन्सेप्ट तैयार कर रहा हूँ कि ये स्टील प्लांट केवल एक स्टील प्लांट नहीं होगा, इसके साथ में
कई 100 स्टील प्लांट्स लगेंगे, कई लोग यहाँ पर इसके साथ में जुड़ेंगे, अपने रोलिंग मिल्स लगाएंगे, अपना फिनिशिंग करेंगे। वो मैं खुद नहीं करना चाहता। मेरा टारगेट होगा कि हम केवल मोटा स्टील बनाए, बेसिक स्टील बनाए, और उसकी फिनिशिंग जो है वो आप लोग अपनी अपनी इंडस्ट्री लगाएं, चाहे चंद्रपुर में लगाएं, चाहे नागपुर में लगाएं, चाहे जहाँ पर भी लगाएं, और उसको फिनिशिंग करें और उसका वैल्यू ऐड करें और उसको पूरे देश में बेचें, जिससे कि केवल JSW ना बढ़े, JSW के साथ साथ कई 100 इंडस्ट्री की भी तरक्की हो, ऐसा मेरा मानना है। विदर्भ में उद्योगों को बढ़ावा देने के लिए और लोगों को बड़े संख्या में रोजगार मुहैया करने के लिए जो एडवांटेज विदर्भ है एक महत्वपूर्ण उपक्रम है। 3 दिनों तक चलने वाला है ये उपक्रम, जिसमें देश और दुनिया की तमाम बड़ी कंपनियां मौजूद रहेंगी और जो प्रशासन है या कहें जो आयोजन समिति है उनके द्वारा जो है विदर्भ कितना एडवांटेज है और विकास के लिए कितना महत्वपूर्ण है इसकी जानकारी उन्हें दी जाएगी। कैमरामैन दिनेश सातपुते के साथ रवि शुक्ला, UCN न्यूज़, नागपुर।